हाय गाईज, आज मी कोणते कोणते ट्रेड घेतले आणि त्यामागचं लॉजिक काय होतं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण ऑर्डर बुकमध्ये डायरेक्ट जाऊ. पहिला ट्रेड माझा एक्झिक्यूट झाला 9:29 कॉल साईडला आणि 875 क्वांटिटीज होत्या त्यामध्ये. आणि या ट्रेडला घेण्याचं लॉजिक माझं सिम्पल होतं. जेव्हा मार्केट एखाद्या स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये मोठ्या अमाऊंटमध्ये गॅपअप होतं किंवा गॅप डाऊन होतं, तर मी त्या डायरेक्शनमध्ये अपसाईडला जर गॅपअप ओपन झालं तर अपसाईडचे ट्रेड, गॅप डाऊन झालं तर डाऊन साईडचे ट्रेड मी फर्स्ट जो ट्रेड असतो तो प्लॅन करतो. सो इथे माझा फर्स्ट ट्रेड असा होता की मार्केट ओपन झालं गॅपअप, त्यानंतर फॉल झालं आणि त्यानंतर इथे एक बिग बार झाला. मी या बिग बारला एंट्री केली नाही कारण EMA या बिग बारपासून लांब होता. सो मी याच्या पुलबॅकचा वेट केला आणि इथे या बिग बारच्या लोला मी माझ्या एंट्री सगळ्या एक्झिक्यूट केल्या. आणि प्रीमियमचा चार्ट जर बघायला गेलो, प्रीमियमच्या चार्टमध्ये पण सेम अशीच मुवमेंट झालेली आहे. बघा, इथे बिग बार झाली आहे कॅन्डल आणि रिटेलर्स सगळे ट्रॅप झालेत आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक फॉल आला आणि ह्या फॉलचं मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार एंट्रीज घेतो. यामध्ये कसं आहे की बिग बार झाल्यानंतर भरपूर रिटेलर्स एंटर करतात की इथून मार्केटमध्ये एक मुवमेंट येऊ शकतं. पण जर EMAच्या जवळ कॅन्डल नसेल, एकदम EMAला टच नसेल, जशी की ही बघा, ही EMAला टच आहे कॅन्डल, तर त्यानंतर मुवमेंट हे अपसाईडला येतं किंवा त्या डायरेक्शनमध्ये मोठं मोमेंटम येतं. पण इथे EMAपासून लांब ही कॅन्डल क्लोज झाले आणि त्यामुळे इथं काही मुवमेंट झालं नाही आणि इथं रिटेलर्स ट्रॅप झाले आणि सेलिंग आलं. मग मी काय केलं, ह्या प्रीमियमच्या ज्या बिग बारचा लो आहे त्या लोला मी माझ्या एंट्रीज प्लॅन केल्या. हा लो ह्याचा आहे 81 रुपीजचा. सो मी 80चा राऊंड फिगर एक ऑर्डर्स टाकल्या आणि माझा स्टॉप लॉस हा 75चा होता. आणि ह्या रेड कॅन्डलमध्ये मला एंट्री भेटली आणि त्यानंतर 75.60चा लो मारला प्रीमियममध्ये आणि नेक्स्ट कॅन्डल ही जवळपास 84च्या आसपास क्लोज झाली आणि माझा स्टॉप लॉस हा 75 होता. एंट्री झाल्यानंतर दुसऱ्या कॅन्डलमध्येच मला एक बिग बार टाईप कॅन्डल दिसली. सो मी इथे माझा स्टॉप लॉस हा 75च्या ऐवजी 76 केला. त्यानंतर इथे जेव्हा ही नेक्स्ट कॅन्डल बुलिश झाली तेव्हा मी स्टॉप लॉस माझा कॉस्टवर ट्रेल केला आणि तिथून मग अपसाईडला मुवमेंट होत गेली आणि मी इथं ह्या ट्रेडमधून एक्झिट झालो 9:44 आणि त्यानंतर माझा सेकंड ट्रेड बनला आहे. माझा सेकंड ट्रेड बनला 2:02:48 625 क्वांटिटी 90 रुपीजला बाय केल्या. पुटमध्ये मी ट्रेड केला होता 24,300च्या पुटमध्ये. मी तुम्हाला प्रीमियममध्ये सुद्धा दाखवतो 24,300च्या पुटमध्ये माझी कुठं एंट्री झाली होती. हा जो बिग बार झालेला आहे, ह्या बिग बारला मी एंट्री केली होती. ह्या बिग बारची क्लोजिंग आहे 91. मी 90ला ऑर्डर टाकली होती आणि नेक्स्ट कॅन्डल ही जवळपास माझ्या स्टॉप लॉस जवळ आली होती. माझा स्टॉप लॉस 84चा होता. हे बघा, माझी एंट्री 90ची होती आणि माझा 84चा स्टॉप लॉस होता. तर नेक्स्ट कॅन्डल माझ्या स्टॉप लॉसच्या जवळ येऊन परत ॲब्झॉर्ब झाली सगळी आणि एक रेड कॅन्डलमध्ये क्लोज झाली आणि त्यानंतरची बुलिश कॅन्डल झाली आणि त्यानंतर जवळपास 107 108पर्यंत हे प्रीमियम गेलं होतं. पण मी त्याला बुक केलं. परत जेव्हा फॉल झाला ह्या प्रीमियममध्ये तेव्हा मी 101 रुपयाला बुक केलं हे प्रीमियम आणि आजचं प्रॉफिट आपलं झालेलं आहे 30,000. आणि बँक निफ्टीचा एक मी ट्रेड घेतला होता ज्यामध्ये मी बँक निफ्टी 53,300चा कॉल 60 क्वांटिटी होत्या, ही बाय केलं होतं, हेज केली होती पोझिशन आणि ही सेल केली होती. 4 रुपयाला सेल केलं होतं 60 क्वांटिटी आणि त्यांना 0.45 आणि 0.25ला मी स्क्वेअर ऑफ केला. जस्ट टू 30,000चा मार्क क्रॉस करण्यासाठी मी हा ट्रेड घेतला होता.